ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुण्यामध्ये 2 वेळा गेल्या 10 दिवसांमध्ये प्रचंड फ्लडिंग हे झालेलं आहे। लोकांचं दुकानांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि हे सातत्याने का घडतंय याचा आम्ही एक फील्डवर जाऊन त्याची पाहणी केली। अनेक ठिकाणी जे नाले आहेत ते त्याच्यावरून रस्ते केल्यामुळे ब्लॉकेजेस झालेले आहेत, पाण्याचा फ्लो राहिलेला नाही। अनेक ठिकाणी असंही लक्षात आलं की जिथे रस्त्यावर फ्लो ठेवण्यासाठी जी मोठी जाळी असते ते आउटलेट असतं, ते आउटलेटही रस्त्यावर सिमेंटवर कव्हर करून म्हणजे आउटलेटच बंद झाली आहेत सगळे। जे एकीकडे नाले बंद झाले दुसरीकडे आउटलेट झाले, त्यामुळे घाईघाईनी केलेल्या विकासामध्ये एवढ्या मोठ्या चुका झालेल्या आहेत। आणि डेटा सांगतोय ज्याची आम्ही क्लॅरिफिकेशन मागितलेलं आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडे की एकूण 50 ठिकाणी नाले ब्लॉक केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज पुण्यामध्ये हा कुठलाही विचार न करता म्हणजे डेव्हलपमेंट घाईघाईनी केल्यामुळे हा प्रचंड पुणेकरांचं नुकसान होताना आपल्याला दिसतंय। खड्डे अनेक ठिकाणी वाढलेले आहेत, फुटपाथ व्यवस्थित नाही झालेले आहेत। रस्त्यांचा ज्या अँगल्स ज्या पद्धतीने टेक्निकली साऊंड रस्ते हवेत तसे झालेले नाही आहेत, आउटलेट्स नाही आहेत, ज्यामुळे हा सगळा जो मोठा स्मार्ट सिटीचा इम्पॅक्ट करण्याचा एक प्रयत्न केविलवाणा प्रयत्न 7 वर्ष जे सत्तेमध्ये ते करतायत हॅज बीन अ कंप्लीट फेलियर। याच्यावरही आम्ही त्यांना प्रश्न विचारले आणि मेन रस्त्यावर म्हणजे फार लांब कशाला जायचं, सिंहगड रस्त्याचं उदाहरण तुम्ही बघा। तिथे आज सकाळी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी स्वतः अभ्यास करून अनेक ठिकाणी आउटलेट शोधून काढले। आता ते जर आउटलेट शोधून काढू शकतात तर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन का नाही करू शकत? हे मग नागरिकांचं काम आहे। जर नागरिकांचं काम असेल तर आम्ही करतो ते उद्यापासून। मग पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आम्ही भरलेला टॅक्स करोडो रुपयाचा टॅक्स PMC सगळ्यांकडून घेतं, मग ते पैसे जातात कुठे? नाले साफ करण्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट इथे देण्यात आलं, मग तो पैसे किंवा नाले साफ का नाही झाले? मग ते पैसे गेले कुठे? कोण आहेत हे कॉन्ट्रॅक्टर? त्यांची इन्क्वायरी ब्लॅकलिस्ट का नाही त्यांना करत? या बाबतीत गडकरी साहेबांचं मी आवर्जून कौतुक करीन। जेव्हा जेव्हा एखादा रस्ता डिले होतो गडकरी साहेब त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करतात। हा अनुभव माझा आहे। नऱ्यात ते जो साताऱ्याला रस्ता जातो तिथे डिले झाला होता, त्यांनी तिथला कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केला होता। मग पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये अशा घटना का नाही होत? जर सार्वजनिक आम्ही हे मागणी फक्त पारदर्शक कारभारासाठी करतो। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। ह्याच्यावर SIT स्थापन करावी ही आमची मागणी आहे। 11 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट जर दिला असेल आणि त्याची अकाउंटेबिलिटी राहत नसेल, पारदर्शक अकाउंटेबिलिटी आपल्याला मिळाली पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, कारण का सातत्याने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की सगळ्यात ज्या महाराष्ट्रात वाईट गोष्टी होत्या त्या आपल्या पुण्यातच कशा होत्या? ड्रग्सचा साठा पुण्यातच, डॉक्टर ते कुठले तरी जे ड्रग तस्करी करतात ते हॉस्पिटलमधून पळून जातात पुण्यातच। इथे पॉश गाडीचा जो ॲक्सिडेंट होतो त्याच्यात रक्ताची बदलाबदली होते ते पण पुण्यातच। ससूनचं एक तर नाव खराब करतायत हे काही थोडक्या लोकांच्या या उद्योगांमुळे। त्यानंतर आता सगळ्यात जास्त पाणी तुंबलंय पुण्यामध्ये।
लोकांचे धंदे तुम्ही प्लीज जाऊन बघा, व्यवसाय किती अडचणीत आले सिंहगड रोडला. आम्ही आता त्यांचं दुःख पाहून आले. छोटे छोटे टेलरचं काम असेल, कपड्याचं काम असेल, हे सगळे छोटे व्यवसाय करणाऱ्या आमच्या भगिनी, कमरे इतकं पाणी त्यांच्या दुकानांमध्ये, कोण भरपाई देणार? आम्ही भरपाईची मागणी केली, तर आम्ही भरपाई, आता जबाबदार कोण आहे? छोटे व्यवसाय करणाऱ्या आमच्या या महिला भगिनींनी लोन्स घेतलेत बँकेत, सोसायटीतून लोन घेतलेत. कसं आता ते पैसे भरणार? ते जप्ती येईल त्या महिलांवर, त्या सगळ्या कामावर. कोण आहे याला जबाबदार? महाराष्ट्राचं सरकार आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे त्याच्यात त्यांची ही सगळी नैतिक जबाबदारी आहे. आणि मी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की पुण्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे प्रशासनातून, कारण का पुण्याला आता मदतीची गरज आहे. कारण हे सातत्याने पुण्यातच होतं आहे. रोजच्या हेडलाईनमध्ये पुणंच कसं असतं. आणि आज आमच्या ताई आलेल्या आहेत तिथे, त्या 10 दिवसापूर्वी कुठे गेल्या? तिथं ते कुठे गेल्या? मागे बोलवा त्यांना. त्यांनी 10 दिवसापूर्वी 3-4 वेळा त्या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला भेटलेल्या आहेत. त्यांची जमीन ही घेतली गेलेली आहे. तिथं ते कुठे गेल्या? जमीन घेतली गेली त्यांच्याकडून. त्यांनी कित्येक वेळा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला न्याय मागितलाय. आता त्यांनी मला शब्द दिलाय की 1 तासाच्या आत ते आम्हाला माहिती देतील. आता बघूया काय होतं. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही प्रशासनाला विचारला तर जास्त योग्य राहील. तुम्हाला हे सगळे प्रश्न प्रशासनाला विचारावे लागतात. नो, मराठी खत्म होने दो एक बार. शहरातल्या बहुतांश पावसाळी लाईनचे चेंबर स्वच्छ झालेले नाहीये. तशी माती तिथंच आहे. नाल्यांमध्ये गाद्या सापडतात, ड्रम सापडतोय आणि हे म्हणतात की नाले सफाई 80-90% झाली आहे. या संदर्भात तुमचं काय म्हणणं? नाही, याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हे पैसे जातात कुठे? टॅक्स आम्ही भरतो, प्रत्येक नागरिक टॅक्स भरतो, आणि मग त्या टॅक्सचं पुढे काय होतं? हे पैसे जातात कुठे? हाच तर प्रश्न आम्ही पहिल्या दिवसापासून विचारतोय. हे हक्काचं पुणेकरांनी टॅक्स भरल्यावर एक त्यांना काहीतरी सर्व्हिस मिळाली पाहिजे. का अनेक ठिकाणी पाणी पोचत नाही, पाणी पोचलं तर ते त्यांच्या डायरेक्ट घरातच जातं. आणि सगळ्या इल्लीगल गोष्टी, कात्रज चौकाचं मी उदाहरण देते तुम्हाला, त्याची पण आता आम्ही विनंती केली आहे. कात्रज चौकामध्ये रोज ट्रॅफिक असतो, एन्क्रोचमेंट काढा तिथलं सगळं, का काढलं जात नाहीये? अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला पुणे शहरातली सांगू शकते. ज्या भूमिगत गटारातून किंवा नाल्यांमधून पाणी वाहून जायला पाहिजे त्या गटारामध्ये आता ब्रिज बोर्डनं काढलेला व्हिडिओ आहे अक्षरशः, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या केबल्स अनधिकृत टाकलेल्या आहेत. म्हणजे पुणे शहरातलं ज्या काही इलिगल कनेक्शन्स आहेत हे कुणाच्या आशीर्वादानं होतं? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला का? अर्थातच आम्ही सगळे व्हिडिओ त्यांना दाखवले, पाठवले, ट्विट पण केले. हाच तर प्रश्न कॉर्पोरेशनला विचारला पाहिजे ना. हेच तर विचारायला आम्ही आलोय. कारण का आज पुण्याकडे प्रशासनात जे आहे त्यांचं कुणाचंही लक्ष नाही. मी सकाळी म्हणले की हिंजवडीमधल्या 35 ते 40 कंपनीज बाहेर जातात. याच्यासाठी काय केलं या सरकारने? पवारसाहेब आता उतरलेत त्याच्यामध्ये. आता फ्लडिंगच आहे, कुठेही दंडच दंड आहे. मग एक खड्डा नाही, खड्डेच खड्डे. भ्रष्टाचारचा पण संशय आहे तुम्हाला? डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. फॉक्सकॉनचा डेटा माझा आहे का चॅनलचा आहे की नाही? हा काय माझा क्रिएटेड डेटा नाही आहे. फॉक्सकॉनची कंपनी गेली की नाही? आणि हे माझ्याकडे आहे, सगळा डेटा आहे. मी तुम्हाला डेटा शेअर करेन. नॅरेटिव्ह सेट कसं करू शकता? असं सेट होईल का?
असं खोटं, एक तर आम्ही रामकृष्ण हरिवाले, आम्ही खोटं, मी तर खोटं बोलतच मी, माझं खुलं चॅलेंज आहे कोणालाही. सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकद मेरी ईमानदारी आहे. मी म्हणत नाही, दिल्लीचे भारतीय जनता पक्ष म्हणते, ऑन रेकॉर्ड. मला हे असंवेदनशील महाराष्ट्राचं सरकार आहे. या राज्यातला एक नागरिक न्याय मागतोय, त्यांची नैतिक जबाबदारी नाही आहे त्यांच्याशी जाऊन बोलणं, त्यांना विनंती करणं. हे घरं फोडणं, इलेक्शन आणि आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आता तर म्हणतात आमचे 240, आता आम्ही 300 करणार आहे. आता कुठून हा 60चा नंबर आलाय मला माहिती नाही. मग परत इन्कम टॅक्स, CBI, ED, घरं फोडा, पक्ष फोडा, दुसरा कसा नंबर वाढणार? एक. आणि ती तोडफोड करण्यापेक्षा पुण्याकडे थोडं लक्ष दिलं, हिंजवडीकडे थोडं लक्ष. दुधाचा भाव पडलाय ग्रामीण भागात आणि शहरामध्ये वाढलाय, कांद्याचा भाव, ह्याच्याकडे कधी लक्ष देणार आहे सरकार? नाही, एक तर आम्हाला प्रपोजल तर समजलं पाहिजे एक. आणि स्मार्ट सिटीचं काय झालं, तुम्ही डोळ्यांनी भोगताय, नुसते बघत नाही आहात. आता स्मार्ट मीटरचा आता प्रपोजल आम्ही, अनेक लोकांची मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्याच्यामुळे कुठलाही बदल करताना रेटू नये अशी आमची विनम्र विनंती आहे सरकार. सल्ला दिला होता की पुणेकरांना फायदा व्हायला पाहिजे, ठेकेदारांना तो सल्ला त्यांच्या जिवारी लागला असं दिसतंय, कारण की त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे आणि तुम्हाला उद्देशून असं ती लिहिलं आहे त्याच्यात की जन्मतच ज्यांच्या तोंडात सोन्याचा चमचा होता त्यांनी तरी आम्हाला असं सांगितलं. अरे इतना तो हक बनता है यार लोकशाही में, तो त्यांचा अधिकार आहे. एक लोकशाहीमध्ये अपेक्षा पुण्यासाठी निश्चित, माझ्या तर खूपच अपेक्षा आहेत. माझ्या अपेक्षा, महाराष्ट्र सरकारने आमचा सगळा भंग केलाच आहे आणि केंद्र सरकारने 5 वर्ष नाहीच ना काही केलं. आम्ही कुणाकडून अपेक्षा करायच्या? स्मार्ट सिटीसाठी आम्ही आग्रह केला होता की पिंपरी चिंचवड पण घ्या. 10 वर्षात काय स्मार्ट झालं? आपल्या शहराचं उलट आणखीन आपलं खराबच झालं शहर. जे म्हणजे दुर्दैव आहे की जे आज सत्तेमध्ये आहेत आणि खूप मोठे मोठे आपल्याला प्रॉमिसेस करतात, ऑल प्रॉमिसेस ब्रोकन. मला माहिती नाही याची. मी सकाळपासून याच दौऱ्यामध्ये, त्याच्यामुळे पवार साहेबांना कोण भेटतं याची मला खरंच माहिती. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना. त्यांनी राज्यसभा कुणाला द्यावी आणि मंत्रीपद कुणाला द्यावं, त्यांचा अंतर्गत प्रश्न. घाईमध्ये टार्गेट्स करण्यासाठी लोकांना वेठीस धरण्याचं पाप हे दुर्दैवाने सातत्याने या सरकारकडून होत आहे. हे अतिशय चिंताजनक. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. तुम्ही बघताय काल दौंडमध्ये काय झालं. दौंडमध्ये एक ब्रिज, नशीब आहे की ते इनकम्प्लीट होता आणि तो आत्ताच पडला. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी कलेक्टरांना पत्र लिहिलंय. म्हणजे जे काम चालू आहे त्यातलाच एक ब्रिज पडून गेला, असं कसं होतं? याची इन्क्वायरी व्हायला नको. आपण सगळे टॅक्स भरतो, त्या पैशातून विकास करतात ना. मग प्रत्येक विकासामध्ये असंच गोळ आणि एंडलेस आहे. असं नाही की एखादी घटना आहे. हे म्हणजे इट्स अ स्ट्रिंग ऑफ इश्यूज. सातत्याने या कामामध्ये प्रॉब्लेम. आम्ही त्यांना विनंती केली आहे की 8 दिवसामध्ये आम्हाला याचं सगळंच माहिती काढून सुधारणा दाखवा. आमची काय मदत हवी असेल तर एक नागरिक म्हणून, पुणेकर म्हणून आम्ही सरकारबरोबर ही काम करायला तयार आहे. कारण का प्रत्येक गोष्टी राजकीय नसते. आपले लोक भरडले जात आहेत. आमची ही सहकार्याची भूमिका राहील. पण या यांनी काहीतरी हालचाल तरी केली पाहिजे ना. हो, आम्ही नाही, आम्ही त्याची इन्क्वायरी त्यांना करायला सांगितली आणि त्या कुटुंबालाही न्याय मिळाला पाहिजे. मला PMC कमिशनर म्हणाले की 8 दिवसात त्याचा जो काही रिपोर्ट येईल तो ते माझ्यावर शेअर करेल. आंदोलन आणि 21 तारखेला आम्ही परत इथे बसणार आहे
आणि जर 8-10 दिवसात असाच कार्य जर ह्यांचं सगळ्यांचं दिसलं तर आम्ही मग रस्त्यावर उतरून आंदोलन करतो. मला खरंच याची माहिती मला याची खरंच माहिती नाही. आदरणीय पवारसाहेब बारामतीत आहे. तुम्ही तुमचा जो तिथला रिपोर्टर असेल त्याला सांगा, त्यांना विचारायला. अभी डन विथ इंग्लिश. मराठीचं झालं का? चलो चलो 2 बज गया. As far as Pune is concerned, you just mentioned that the way crime rates are increasing in Pune, it seems that Pune has become crime capital now. Pune Porsche case is something that was highlighted way before elections, and now no one is talking about it. No, I have not given up on it. And nor is Mr. Dangekar. Mr. Sunil Tingre, the MLA of Ajit Pawar, is still missing. No one has issued summons from police. The police, in fact, he is not reachable. His role is under scanner of investigation. His role is under a scanner of investigation. Despite that, Pune police is not taking action, neither issuing a single notice or a summon against Tingre. Do you think that this is indeed promoting crime in Pune city by saving a public representative who was in fact involved in the crime? Well, I was not aware that he was missing or any such thing has happened. I commit to the parents of those 2 young people who came to Pune to be aspirational Indians to make a life and were following rules. So any injustice being done to them, I will personally also speak to Mr. Dangekar because he himself has been following up a lot. I will work with him together to make sure those 2 innocent people get what they deserve, which is justice, and their family gets It justice. seems that Mr. Ajit Pawar is saving his MLA. The MLA's role is very much transparent here, but no one is talking about Sunil Tingre. No, after you have raised this issue to me for the first time, I commit to you that I will personally follow up. Give me a few days. I will also speak to Mr. Dangekar, who himself has been really leading from the front for this issue. I will speak to you and we will get back to you. It's my commitment to you. ते त्यांच्या पक्षाच्या मीटिंगला नव्हते का? मला खरंच याची माहिती नाही. मी माहिती काढून कळवीन आपल्याला. मला माहिती आहे, मी बोलते आणि माहिती काढते. Now again, there's talks regarding on one end Pakistan is doing terrorism, on the other hand we are having cricket matches with Pakistan. Do you think that there should be a series of sports between India and Pakistan? Well, I think first when Parliament starts, we will ask for the government to make a statement, an official statement from the government of India on what has really happened in the Jammu attack. It was very, very painful for all of us to see that one side, the Honorable Prime Minister was taking his oath and innocent Indians were getting killed by a terror attack. It was very, very sad, the entire issue, and we are committed to following up. And not only, besides the Jammu issue, even the Manipur issue is very, very alarming. Manipur is one issue which we have raised hundreds of times in Parliament, and I take the opportunity to thank Mr. Bhagwat for being very sensitive and raising it in one of his meetings as well. Because Manipur, people of Manipur are Indians like all of us. They are us. They are one of us. And the injustice that has been done to them in the last 1 year is extraordinarily painful and unfortunate. And I see how insensitive government of India has been towards that entire attacks on the proud Manipuris who are fighting for a cause. Ma'am, Supreme Court has issued a notice to NTA and NEET scam. What is your take on that? No, NEET is something which is a disaster. We've been actually talking about all these entrance exams were very well addressed when governments were doing it. It's very surprising that since they've been outsourced, they have completely lost its sheen. Even the Talati exams in Maharashtra, you see how much corruption allegations were made, and the same thing has happened here. You'll be surprised. A lot of parents met me in Pune and in Ahilya Nagar yesterday, and they were all reiterating the same pain that our children give board exams, after that they give the NEET exam, and so much injustice. Children's careers are at stake. And the marking, there is one
I think one of these states, one village, one place, about 60-70 children have got similar marks. How? 67 children have got some 720 or something. And last year's batch, I think the follow-up was most kids had got about 600, 650 to 700 marks. This time the whole range has gone up. So clearly the NEET exam, children have lost out on it, and we are making our children suffer, and the government of India is fully responsible for making sure our children are getting hurt. I condemn all these behaviors. There are voices to ban NEET exams. Well, government, I said that yesterday, that how many exams are our children going to give? How many competitive exams? We are looking for children who study as well and have all, they must be in sports, they must enjoy life, but they are just bogged down with these competitive exams. Also, which there are probably some corruption in it. I have no idea how this is happening. And I thank the honorable courts who have requested to set up an SIT for this. We are very anxiously waiting for the reply. Banning of NEET. Well, governments need to sit. The HRD Mantralaya should get its act together and find out what is the way forward. नाही याच्यात पूर्णपणे म्हणजे हा टेक्निकल घोळ आहे का दुसरं काय याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. नाही देर इट्स अ मेस. याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस आणि त्यांचे पालक आणि सगळी जबाबदारी आणि चूक ही केंद्र सरकारची आहे. There are a lot of talks now in Maharashtra, specifically the kind of result we got in Maharashtra. It seems that the MPs and MLAs who were there with Ajit Pawar camp or with Eknath Shinde camp, it seems that they are in touch with you all, or is it just a rumor? No comment. Would you welcome your previous MLAs or your previous partners? Well, I think that would be an internal issue of the NCP, which would be discussed within the four walls of the party. We will have to take views of everybody. One single person won't take that decision. We will have to respect all our cadre and workers who have fought during this extraordinarily challenging time. Would you welcome your former colleagues? Well, see, if they want to come home to see me for a cup of tea or in my office, everybody is welcome. But when it's a professional issue, I think we will have to take the entire cadre, the team, into confidence, and it will be a unanimous decision. We will not take an individual decision. He was sounding a bit emotional. He was remembering how Mr. Pawar, put his efforts to come up with this very party. All of a sudden, this kind of an change, someone who was making fun of Rohit Pawar started, was seen emotional, talking about that. I have no idea. I have not seen the video, so I cannot be, unfortunately, won't be able to comment. Ma'am, leader of opposition had said that some MLAs from Ajit Pawar group and CM Shinde group is in touch with Congress. Is anything happening on that? He is claiming 40 MLAs are in touch with Congress. I think you all must be very hungry, so let's all have lunch. So thank you. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.